अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या काकूच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पुष्पा गुणवंत पाटील वय 66 राहणार प्रेमनगर या ठार झाल्या, तर गुणवंत पाटील वय 70 राहणार प्रेमनगर हे जखमी झाले। हा अपघात शुक्रवारी 5 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर झाला। गुणवंत पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक असून ते पत्नी पुष्पा पाटील यांच्यासह प्रेमनगर मध्ये राहतात। त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे पती पत्नी कोल्हेनगरमध्ये जात होते। महामार्गावर ITI जवळ आलेले असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली। त्यात हे दाम्पत्य खाली पडले। त्यावेळी त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले। तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले, तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांची रुग्णालयात गर्दी झाली होती। मयत पुष्पा पाटील यांना एक मुलगा आणि एक मुलगी सून जावई आहे। मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे। पुतण्याला पाहण्यासाठी जायचे ठरल्याने सकाळी महामार्गावर वर्दळ कमी असते, म्हणून पाटील दाम्पत्य सकाळी लवकर निघाले। मात्र ज्या वर्दळीमुळे अपघाताची शक्यता असते तीच या दाम्पत्यांवर आली व सकाळीच अपघात होऊन पुष्पा पाटील यांना जीव गमवावा लागला।